हाय हॅलो नमस्कार. आज मी ह्या मिरच्या घेतल्यात आणि हे एक छोटा आणि एक मोठा असे बटाटे घेतले, त्याची रेसिपी बनवते. व्हिडिओ संपूर्ण बघा प्लीज. आता सुरुवात करते आहे. आता हे दोन्ही बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेते, म्हणजे पाणी न घालता उकडून घेते. इथे बटाटे उकडून घेतले आहेत मी. आता हे सोलून घेते. बटाटी स्मॅश करून घेते आहे बारीक एकदम. बटाटा स्मॅश करून घेतला आहे बारीक करून. आणि इथे आलं लसूण किसून घेतली आहे आणि मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी. कढई गरम करत ठेवली आहे आणि आता त्याच्यामध्ये छोटे 2 चमचे तेल घालून घेते. तेल गरम झालंय, राई टाकते, जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट टाकते. बटाटी घालून घेते आता. थोडासा मसाला टाकते, थोडीशी हळद पावडर, हिंग, मीठ टाकून घेते, चाट मसाला थोडासा, मिरची अशी मधून कापून आतमधल्या बिया काढायच्या सगळ्या. सर्व अशा बिया काढून घेते मिरचीच्या. बेसन 1 वाटी घेतलंय, अजून थोडंसं म्हणजे 1.5 वाटी एकूण बेसन घेतलंय. तांदूळ पीठ अर्धी वाटी, ओवा क्रश करून टाकते आहे, हळद पावडर, थोडं थोडं पाणी घालते लागेल तसं. यामध्ये 1.5 वाटी बेसन आणि पाव वाटी मी तांदूळ पीठ घेतलंय. पाव वाटी घेतली, अर्धी वाटी नाही. बॅटर इतकं पातळ असं, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं करून घेतलंय बघा. मिरचीमध्ये भरून घेते आहे स्टफिंग बघा. आज मी मिरची वडा बनवते.
आता बाकीचे पण असेच भरून घेते सर्व. मीठ घालून घेते. भाजीमध्ये पण मीठ असले आहे त्यामुळे मग ह्याच्यामध्ये मी जरा कमीच घालते. तेल गरम करायला ठेवलं आहे. हे सर्व भरून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. सर्व घालून घेतले. सगळ्या मिरच्या घालून घेतल्या. मी मिरची वडे बनवते. गरमागरम मिरची वडे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. एकदम कुरकुरीत छान झाले आहेत. नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.